नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण यूट्यूब चॅनलवरती एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, टायटलवरून तुम्हाला लक्षातच आलं असेल की आपण कुठल्या लोकेशनला आलेलो आहोत। यस, आपण आलेलो आहोत खंबाटकी घाटामध्ये निर्मिती होत असलेले जे ट्विन टनेल आहेत ह्याची अपडेट देण्यासाठी, कामाची अपडेट देण्यासाठी। आणि जवळपास आपण 4 महिन्यानंतर आलो। डिसेंबर आपण स्टार्टिंगला म्हणजे डिसेंबरच्या सुरुवातीला या ठिकाणचं काम पाहिलं होतं। आता जवळपास आपण एप्रिल महिन्यामध्ये हे काम पाहणार आहोत। तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। अद्याप जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ पहा, कारण की व्हिडिओच्या शेवटपर्यंत आपण भरपूर काम या ठिकाणचं दाखवणार आहोत आणि टनेलमध्ये शक्य झालं तर प्रवास पण करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ थोडासुद्धा स्किप नका करू आणि मिस नका करू, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि जाता जाता लाईक करायची हायघाई करू नका, लाईक करा मित्रांनो, कारण की इथपर्यंत येण्यासाठी जवळजवळ तुम्हाला दाखवतो पहा मी। तर मित्रांनो, आपण जवळजवळ या ठिकाणी 282.2 किलोमीटर आपल्या जो मूळ घरचं जे लोकेशन आहे तिथून इथपर्यंत प्रवास करत केवळ आणि केवळ या लोकेशनला येण्यासाठी आलेलो आहोत, इथल्या कामाची अपडेट देण्यासाठी। त्यामुळं एकदम म्हणजे खूप काही खडतर सकाळपासून मी प्रवास केलेला आहे। आता सायंकाळची 5 वाजलेले आहेत। आपण प्रवास करून इथं आल्यानंतर इथला व्हिडिओ आता शूट करणार आहोत, कारण की सायंकाळी थोडंसं ड्रोनला पण व्ह्यू व्यवस्थित मिळेल। त्यामुळं व्हिडिओ स्किप नका करू, पूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राईब जाता जाता करायला विसरू नका। आणि शक्य झालं तर आपले नंबर फ्लॅश आपण करत आहोत। इथपर्यंत ट्रॅव्हलसाठी खूप काही खर्च लागतो, शारीरिक मेहनत आहे, सहाय्यता तुम्ही ट्रॅव्हलिंग सपोर्ट करू शकता, इच्छेनुसार नक्कीच करा। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर मंडळी, हा आहे खंबाटकी घाट। पुणे सातारा हायवे म्हणजेच नॅशनल हायवे 48 वर पुणे साईडकडील खंडाळा तर सातारा साईडकडील वेळे या गावादरम्यान हा घाट येतो। विशेष म्हणजे केवळ पुण्यावरून साताऱ्याकडे जाणाऱ्या साईडकडेच हा वळणावळणाचा व धोकादायक घाट पाहायला मिळतो आणि साताऱ्यावरून पुण्याकडे जाण्यासाठी 2 लेनच्या जुन्या बोगद्याचा वापर केला जातो। परंतु आज या बोगद्यातून पुणे ते सातारा जाणारी छोटी वाहने देखील प्रवास करताना दिसत आहेत। आणि याच घाटाला पर्याय म्हणून निर्माण होत आहे हे 2 जुळे बोगदे, ज्याची लांबी 1.5 किलोमीटर आहे। या प्रोजेक्टची डिटेल माहिती आपण आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे, नक्की तो व्हिडिओ पहा। तर मंडळी, आता आपण या प्रोजेक्टच्या पुणे साईडकडील खंडाळा गावाच्या हद्दीमध्ये आहोत आणि याच ठिकाणाहून या प्रोजेक्टला सुरुवात होते। जवळजवळ 2 किलोमीटर लांबीचा हा अप्रोच रोड बनवण्यात येत आहे, जो की पुन्हा परत या ठिकाणी नॅशनल हायवेला कनेक्ट होतो। या हायवेच्या दोन्ही साईडच्या सर्व्हिस रोडचे काम या ठिकाणचे पूर्ण झालेले दिसत आहे। त्यानंतर येतो हा पुणे साईडकडील 1 किलोमीटर लांब। मागील व्हिडिओमध्ये आपण डिसेंबर महिन्यामध्ये या ठिकाणचे काम पाहिले होते, त्यापेक्षा आज या ठिकाणी बऱ्याचशा प्रमाणामध्ये काम प्रगतीपथावर असलेले दिसत आहे।
तर मंडळी या ठिकाणी आपण पाहत आहोत हे जे या ठिकाणीचा जो वायडॅक्ट आहे त्याचं काम थोडंफार बरंचसं 4 महिन्यानंतर बरंचसं प्रगतीपथावर असलेलं पाहायला मिळतंय. त्या मागच्या आपण 4 महिन्यापूर्वी आलो होतो त्यावेळेस इथं केवळ हे पिलर उभे होते, यावरती गर्डर लॉन्च वगैरे झाले नव्हते आणि पलीकडल्या साईडला पिलर वगैरे बनलेले नव्हते किंवा उभे केलेले नव्हते. आज या ठिकाणी आपल्याला दोन्ही साईडला पिलर उभे दिसत आहेत आणि यावरती जे गर्डर आहेत ते पण वरती लॉन्च केलेले दिसत आहेत. आणि काही ठिकाणी या डेस्क लॅबचं सुद्धा वर्क सुरू असलेलं आपल्याला पुढे पाहायला मिळत आहे. इथून पाहू शकतो आपण या ठिकाणी बूम प्रेशर मशीनने ही कॉलम भरण्यात येत आहे वरती. या ठिकाणचा असा नजारा आहे. पुढे बंद आहे, आपल्याला रिटर्न जावं लागेल. आता आपण लेफ्ट साईडचं या ठिकाणी पिलरचं काम पाहत आहोत. पिलर तर सर्व उभे आहेत, त्याच्यावरती बरंचसं वर्क बाकी आहे आणि हा पुढे सरळ त्या ट्विन टनेलकडे हा फ्लायओव्हर जातो. आणि फायनली मंडळी आपण ही छोटीशी हिल चढून वरती आल्यानंतर आपण पाहू शकतो हे जे ट्विन टनल आहेत इथे या ठिकाणी याचं वर्क सुरू असलेलं पाहायला मिळत आहे. टनलचं दोन्ही साईडचं काम म्हणजेच दोन्ही साईडने टनल ओपन झालेलाच आहे. साईडनं जे फिनिशिंगचं काम आहे ते पण सुरू आहे. आतील जे काम आहे लाईटचं वगैरे फिनिशिंगचं तर ते आतमध्ये सुरू असलेलं दिसत आहे. वर्कर या ठिकाणी काम करत असताना लाईट वगैरे तर मंडळी आपण आतमध्ये आलेलो आहोत. बघूया कुठपर्यंत जाता येतं आणि काम कुठपर्यंत पाहता येईल, कारण फिनिशिंगचं काम झालेलं आहे त्यामुळं कसलाही धोका नाही सध्या. पुढे यांचे वर्क सुरू आहे. पुढून एक वाहन येत असलेला पाहायला मिळत आहे आपल्याला. या ठिकाणी काम सुरू आहे. आपण या पाठीमागच्या टनेलच्या बाहेर आलेलो आहोत आणि इथून आपण पाहू शकता की हे पूर्ण हा रॉक कटिंग केलेला आहे आणि या ठिकाणी हे काम प्रगतीपथावर असलेलं पाहायला मिळत आहे. आणि दोन्ही साईडचं टनेलच्या बाहेर आल्यानंतर जो रोड वर्किंगचं जे काम आहे तर या ठिकाणी सुरू आहे समोर पाहायला मिळेल आपल्याला. आणि बाकी फिनिशिंगचं काम बाहेरून पण झालेलं आहे पूर्ण. खूप काही धूळ वगैरे होती आतमध्ये आणि अशाच पद्धतीनं
हा पुढे पुन्हा एकदा या 48 नॅशनल हायवेला कनेक्ट होतो इथून पुढे. चला आता आपण इथल्या पुढील भागावरती ड्रोन फ्लाय करून दृष्टिक्षेप टाकूया. तर मंडळी, हे आहे सातारा जिल्ह्यातील वेळेगाव आणि या गावाच्या हद्दीत या प्रोजेक्टचा शेवट होतो. या ठिकाणावरून आपण काम किती झालेलं आहे हे पाहूया. तर एकंदरीत मंडळी आपण या व्हिडिओमध्ये थांबणार आहोत, कारण सायंकाळची वेळ झालेली आहे आणि पूर्ण हा शूट कंप्लीट झालेला आहे. आपण सातारा डिस्ट्रिक्टमध्ये आहोत, म्हणजेच या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा भव्य असा या ठिकाणी पुतळा आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हा परिसर म्हणजेच एक हॉटेल आहे आणि तिथून शूट केलं होतं आपण त्या साईडला पलीकडल्या बाजूनं, तिथपर्यंत काम होतं. आता हे काम पूर्ण या इथपर्यंत झालेलं दिसत आहे. म्हणजे बराचसा भाग या ठिकाणी हॉटेलचा आपल्याला म्हणजे समोरचा पार्ट जो आहे तो गेलेला या म्हणजे महामार्गाच्या कामासाठी गेलेला दिसत आहे. हा व्हिडिओ इथंच आपण संपवणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला नक्कीच असेल. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, अद्याप जर केलं नसेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.